आश्वी खुर्द येथे कोंबड्यांच्या खुराड्यात शिरले ऊद मांजर. सर्पमित्राने केले सुरक्षित रेस्क्यू. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे काल रात्री एक थरारक घटना समोर आली आहे. रात्रीच्या शांततेत कोंबड्यांच्या शिकारीसाठी आलेल्या एका वन्यजीवामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. मात्र सर्पमित्राच्या तत्परतेमुळे या वन्यजीवाला सुखरूप जीवदान मिळाले आहे. आश्वी खुर्द येथील माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती गुलनाज कमालभाई सय्यद यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. काल रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या घरामागील कोंबड्यांच्या खुराड्यातून अचानक ओरडण्याचे आवाज येऊ लागले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच सय्यद कुटुंबियांनी जाऊन पाहिले असता त्यांना तिथे एक रानटी प्राणी दिसून आला. हा प्राणी म्हणजे ऊद मांजर होता. हा वन्यजीव अंदाजे कोंबड्यांच्या शिकारीसाठी तिथे आला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अचानक समोर वन्यजीव पाहून कुटुंबाची काही काळ घाबरगुंडी उडाली. गुलनाज सय्यद यांनी वेळ न घालवता तात्काळ स्थानिक सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच शिवप्रसाद पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. अत्यंत कौशल्याने आणि वन्यजीवाला कोणतीही इजा होऊ न देता त्यांनी त्या ऊद मांजराला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. केवळ पकडणेच नव्हे तर या वन्यजीवाचे संवर्धन महत्त्वाचे असल्याचे ओळखून सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांनी या ऊद मांजराला प्रवरा नदीच्या कालवा परिसरात नेऊन सुखरूपपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या संकट काळात तात्काळ मदतीला धावून आलेल्या सर्पमित्राचे सय्यद कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. मानवी वस्तीत शिरलेल्या या वन्यजीवाचा जीव वाचवल्याबद्दल शिवप्रसाद पवार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्टर, झुंजार न्यूज, आश्वी खुर्द. स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅनमध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.